गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण विज्ञान भाग 1 मधील तिसरा जो चॅप्टर आहे, तिसरा जो पार्ट आहे तो सुरू करू. रासायनिक अभिक्रिया व समीकरणे. पहा, यामध्ये पहिला प्रश्न आहे, मूलद्रव्यांच्या आणि संयुगांच्या रेणूंचे प्रकार कोणते? आता मूलद्रव्याचे जे संयुग आहेत त्या संयुगाची रेणू ही त्याच अणूने बनलेले असतात. उदाहरणार्थ ऑक्सिजनचा रेणू विचारात घेतला तर त्याचं रेणूसूत्र आहे O2, म्हणजे 2 ऑक्सिजन मिळून 1 तयार झालेला असतो. त्याचबरोबर जर नायट्रोजन म्हटलं तरी N2 किंवा N2 अशाच पद्धतीने हे तयार झालेले असतात, हायड्रोजन H2. तर जे संयोग आहेत, संयोग हे 2 किंवा अधिक अणू एकत्र येऊन, ते पण वेगवेगळे मूलद्रव्यांचे एकत्र येऊन संयुग तयार होत असतात. त्यांचे रेणू असतात, समजा उदाहरणार्थ CO2 कार्बन डायऑक्साईड, CO2 म्हणजे 2 वेगळे अणू एकत्र आलेले असतात. त्याच पद्धतीने अमोनिया म्हणजेच NH3 किंवा NH3. तर यामध्ये मुख्यतः करून एकच अणू असेल तर त्याला एक अणू रेणू असं म्हणतात. म्हणजे एका अणूपासून, उदाहरणार्थ जे निष्क्रिय वायू आहेत, हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, हे सर्व एक अणूने बनलेलेच रेणू असतात. जर द्वि अणूचा विचार केला, द्वि म्हणजे 2 अणू एकत्र येऊन तयार झालेले रेणू जर विचारात घेतले तर ऑक्सिजन, हायड्रोजन, नायट्रोजन, O2, N2, H2 हे झाले मूलद्रव्यांचे संयुग, मूलद्रव्यांचे रेणू. आणि जर संयुगांचे रेणू विचारात घेतले तर कार्बन मोनॉक्साईड CO, नायट्रिक ऑक्साईड NO, हायड्रोजन फ्लोराईड HF, हायड्रोजन क्लोराईड HCl, सोडियम क्लोराईड NaCl, हे जे आहेत ते 2 प्रत्येक अणूपासून किंवा 2च अणूपासून तयार झालेले दिसतात. एक कार्बन, एक ऑक्सिजन, अशा पद्धतीने. यामुळे त्याला द्विअणुरेणू असं म्हणतात, म्हणजे 2 अणूंपासून बनलेला. असेच 3, 4 अशा पद्धतीने हे तयार झालेले दिसून येतात. पुढचा प्रश्न आहे, मूलद्रव्यांची संयोजा म्हणजे काय? तर याच्या अगोदरच पाहिलं, याच्या अगोदरच्या पाठामध्ये, की संयोजा म्हणजे तर काय, तर मूलद्रव्यांची इतर मूलद्रव्यांबरोबर संयोग पावण्याची क्षमता. संयोग पावण्याच्या क्षमतेला मूलद्रव्याची संयोजा असे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, विविध संयुगांची रासायनिक रेणूसूत्र लिहिण्यासाठी कोणती माहिती आवश्यक असते? तर सगळ्यात महत्त्वाचं माहिती आहे, संयोजा असायला हवी माहिती. त्यानंतर संयुगांची रेणूसूत्रे कशी लिहितात. आता संयुगाची रेणूसूत्रे कशी लिहितात तर 9वीला आपण हे पाहिलेलं आहे. समजा सोडियम आणि क्लोरीन आहे, तर सोडियमकडे एक अणू इलेक्ट्रॉन किंवा एक इलेक्ट्रॉन जास्त असतो, तो दिला की त्याचं अष्टक पूर्ण झालेलं असतं. क्लोरीनकडे एक इलेक्ट्रॉन जास्त आहे, म्हणजेच क्लोरीनचं जर शेवटची कक्षा पाहिली, क्लोरीनकडे 7 इलेक्ट्रॉन आहे, एक इलेक्ट्रॉन कमी आहे, मग त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होते, म्हणजे हे सुद्धा संयोजन इलेक्ट्रॉन ठरतं. आणि ज्यावेळेस एक इलेक्ट्रॉन क्लोरीनला दिला जातो आणि एक दिल्यामुळे क्लोरीनचंही अष्टक पूर्ण होतं, सोडियमचं सुद्धा. या पद्धतीने हे रेणूसूत्र तयार झालेले दिसतात. मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगाने संयुगे कशी तयार होतात हे आपण मागील इयत्तांमध्ये पाहिले. आपण हेही शिकलो की रासायनिक बंध तयार करण्यामागे जी प्रेरक शक्ती असते ती म्हणजे पूर्ण अष्टक स्थितीचे इलेक्ट्रॉन स्वरूपण प्राप्त करणे. पूर्ण अष्टक स्थिती प्राप्त करण्यासाठी अणुसंयोजा इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण किंवा संधान म्हणजेच भागीदारी करतात किंवा शेअरिंग करतात. जर आपण याच्या अगोदरच पाहिलं तर 3, 2, 1 असे इलेक्ट्रॉन असेल तर इलेक्ट्रॉन दिले जातात, म्हणजे त्या ठिकाणी दिल्यामुळे त्यांच्याकडे धन प्रभाव येतो. याच्या विरुद्ध ज्यांच्याकडे 5, 6, 7 असे इलेक्ट्रॉन आहेत ते इलेक्ट्रॉन घेतात आणि त्यामुळे त्यांच्यावर ऋण प्रभाव येतो. आणि ज्यांच्याकडे 4 सारखे इलेक्ट्रॉन आहेत ते इलेक्ट्रॉनची भागीदारी करतात किंवा संधान करतात, आणि त्याच्यामुळे तयार होतो बंध. रासायनिक अभिक्रिया. 18व्या व 19व्या शतकांमधील काही शास्त्रज्ञांनी रासायनिक अभिक्रियांच्या संदर्भात मूलभूत प्रयोग केले होते. त्यांनी प्रयोगातून असे सिद्ध करून दाखवले की रासायनिक अभिक्रिया होताना द्रव्याचे संघटन बदलते आणि हा बदल कायमस्वरूपी असतो. महत्वाचं वाक्य आहे की संघटन बदलतं, म्हणजेच त्याचे जे काही मूलभूत अंगीभूत असलेले जे गुणधर्म आहेत ते बदलतात. या उलट भौतिक बदलाच्या वेळी केवळ द्रव्याची अवस्था किंवा रूप यांच्यात बदल होतो आणि हा बदल बऱ्याच वेळा तात्पुरत्या स्वरूपाचा असतो. 2 पद्धतीचे बदल आहे, एक रासायनिक बदल आणि दुसरा भौतिक बदल. रासायनिक बदलामध्ये मूलद्रव्य जे आहे ते त्याचे गुणधर्म गमावतो आणि नवीन गुणधर्म स्वीकारतो.
आणि हे जे नवीन गुणधर्म स्वीकारलेले असतात ते कायमस्वरूपीचे असतात. याचा अर्थ रासायनिक बदल हा कायमस्वरूपीचा असतो. याच्या विरुद्ध भौतिक बदलामध्ये फक्त द्रव्याची अवस्था किंवा त्याचं रूप म्हणजे स्थायूतून द्रव, द्रवातून वायू या पद्धतीने त्यांच्या अवस्था बदलतात, परंतु त्याचे जे गुणधर्म आहे ते बदलत नाही. उदाहरण पहा, खाली दिलेले आहेत त्याच्यावर समजेल. बर्फाचे पाण्यात रूपांतर होते. आता बर्फ जो आहे तो स्थायी रूप आहे, त्याचं पाण्यात रूपांतर झालं म्हणजे द्रव झालं, फक्त तिथे अवस्था बदललेली आहे. पाणी आणि बर्फ यांची चव, त्यानंतर त्यांचे गुणधर्म हे काय बदलत नाही, म्हणजे हा कोणता आहे भौतिक बदल, म्हणून इथे टिक केलेला आहे. अन्न शिजणे. आता अन्न शिजल्यानंतर पहा, मूळ जी चव होती भाजीची किंवा कशाचीही ती बदलते आणि नवीन चव येते, त्याचे गुणधर्म बदलतात, मग हे झाले रासायनिक बदल. फळ परिपक्व होणे म्हणजे पिकणे. समजा आता केळी आहे, आंबा आहे, ते पिकतात. आता आंबा जर विचार घेतला तर अगोदर त्याची चव असते आंबट, पिकल्यानंतर तो गोड होत असतो, म्हणजे त्या ठिकाणी काय झालं, त्याच्यामध्ये बदल झाला आणि तो कायमस्वरूपीचा. आपण पुन्हा त्याच्यापासून कच्चा आंबा तयार करू शकत नाही, म्हणजे हा सुद्धा झाला रासायनिक बदल, इथे टिक करावं लागेल. दुधाचे दह्यात रूपांतर होणे. आता दुधाचं दह्यात रूपांतर झालं का आपण पुन्हा दह्यापासून दूध बनवू शकतो का? नाही. याचा अर्थ हा सुद्धा काय झाला रासायनिक बदल. पाण्याचे बाष्पीभवन होणे. आता पाण्याचं बाष्प झालं की त्यावरती पाण्याचीच वाफ, त्याच्यापासून वेगळ्या असा गुणधर्माचा पदार्थ निर्माण होतो का? नाही. आपण जर बर्फ त्या पाण्याची वाफ अडवली तर पुन्हा त्यापासून सांद्रीभवन होतं आणि वाफेचं पाणी होतं, म्हणजे हा आहे भौतिक बदल, इथे टिक करावं लागेल. जठरामध्ये अन्न पचणे. आपण जे खाल्लेलं अन्न आहे ते आपल्या जठरात पचलं, पचल्यानंतर ते पुन्हा तयार होईल का? नाही, म्हणजे हा सुद्धा काय झाला रासायनिक बदल. पुढचा आहे डांबर गोळी हवेत उघडी ठेवल्यास तिचा आकार कमी होणे. आता या ठिकाणी डांबर गोळी हा संप्लवनशील पदार्थ आहे, म्हणजेच जसं आपण कापूर आहे, आपण आरतीसाठी जो कापूर वापरतो तो कापूर जर उघडा ठेवला तर त्याच्यामध्ये स्थायूचं रूपांतर वायू रूपमध्ये होतं आणि त्या कारणात त्याला संप्लवनशील पदार्थ म्हणतो आपण. हे लगेच वायूमध्ये होतात. इथे फक्त अवस्था बदललेली आहे, बाकी त्याच्या गुणधर्मामध्ये बदल झाला नाही, म्हणून हे सुद्धा भौतिक बदल. शहाबादी फरची किंवा कडप्प्यावर लिंबाचा रसाचे डाग पडणे. आता शहाबादी फरची किंवा हे जे आहेत ह्याच्यावरती ज्यावेळेस लिंबाचे डाग पडतात त्यावेळेस त्या ठिकाणी रासायनिक अभिक्रिया होते, म्हणून हा सुद्धा रासायनिक बदल. उंचीहून पडून काचेची वस्तू फुटणे. आता काचेची वस्तू फुटल्यामुळे फक्त काचेचे तुकडेच तयार होतात, पण काच आहे तशीच राहते, काचेत काय बदल झालेला दिसत नाही, म्हणजे हा आहे भौतिक बदल. रासायनिक बदल आणि भौतिक बदलाचे फरकाचे मुद्दे तुम्ही तयार करायचे, कमीत कमी 4 यायला हवे. सोपं आहे. भौतिक बदल म्हणजे तरी काय की ज्या बदलामध्ये फक्त आणि फक्त त्याचे त्याचे जी अवस्था आहे त्याचं बदल होतो किंवा रूप बदलते, म्हणजे स्थायू, द्रव, वायू ह्या अवस्था बदलतात. रासायनिक बदलात मात्र मूळ पदार्थाचे गुणधर्म बदलतात. इकडे काय ना, मूळ पदार्थाचे गुणधर्म बदलत नाही, बरोबर. त्यानंतर इकडे तुम्ही लिहू शकता रासायनिक बदलामध्ये हा कायम स्वरूपीचा आहे, तर भौतिक बदल हा तात्पुरत्या स्वरूपाचा आहे. रासायनिक बदलामध्ये नवीन गुणधर्म असलेला पदार्थ तयार होतो, भौतिक बदलामध्ये नवीन गुणधर्म असलेला पदार्थ तयार होत नाही. मग अशा पद्धतीने तुम्ही उदाहरण लिहून भौतिक आणि रासायनिक बदलाचे आणखीन जे काय आहे की भौतिक बदल हे आपण उलटवू शकतो किंवा मागे करू शकतो, म्हणजे पाण्याचं वाफेची पुन्हा पाणी करू शकतो, तसं रासायनिक बदल हे पुन्हा उलटवू शकत नाही किंवा त्याच्यापासून पुन्हा मूळ पदार्थ मिळवता येत नाही. भौतिक बदलामध्ये मूळ पदार्थाचे गुणधर्म बदलत नाही, रासायनिक बदलात मात्र मूळ पदार्थाचे गुणधर्म बदलतात. उदाहरणार्थ जर हायड्रोजन घेतला तर हायड्रोजन हा स्वतः पेटतो, लगेच पेटतो, आणि ऑक्सिजन हा ज्वलनास मदत करतो, पण या दोघांच्या संयोगातून तयार झालेलं जे पाणी आहे H2O हे आग विझवण्याचं काम करतं, म्हणजेच काय, जे मूळ गुणधर्म आहे ते बदललेले असतात. ठीक आहे. फरकाचे मुद्दे तयार करा, जवळजवळ 4, 5, 6 जेवढे होईल तेवढे चांगलेच आहे. या ठिकाणी एक प्रयोग दाखवलेला आहे. साहित्य, तापमापी, बाष्पन पात्र, तिवई,
नळसाळे, परीक्षणाळी, बन्सेन बर्नर इत्यादी. रासायनिक पदार्थ आहेत चुनखडीचे चूर्ण, कॉपर सल्फेट, कॅल्शियम क्लोराईड, पोटॅशियम क्रोमेट, जस्ताची पूड. जे काय तर यांना उष्णता द्यायची आहे आपल्याला आणि त्यांच्यात काय काय बदल होतो तो इथे लिहायचा आहे. कोणता वायू बाहेर पडतो किंवा त्याचा बदल कसा होतो, रंगात काय होतं ते लिहायचं आहे. ठीक आहे, ह्याचं काय पुढे पहा, महत्वाचं आहे. तुमच्या दैनंदिन जीवनात घडणाऱ्या अनेक घटनांमध्ये तुम्ही जे भौतिक व रासायनिक बदल अनुभवता त्यांचे निरीक्षण करून नोंदी ठेवा. ठीक आहे, त्याच्या अगोदरचा जो भाग होता की ज्यामध्ये तुम्हाला ते कॅल्शियम कार्बोनेट किंवा सोडियम कार्बोनेट यांना उष्णता देऊन त्यांच्यापासून किंवा ते जे आहेत त्यांचे रंग कसे बदलतात, कोणता वायू त्याच्यातून बाहेर पडतो हे पाहायचं होतं. पण अभ्यासक्रमामध्ये त्याला या वर्षीसाठी थोडंसं वगळण्यात आलेलं आहे, त्याच्यामुळे तो काय आपण पाहत नाहीये. तर पान नंबर 30 वरचा जो तक्ता होता म्हणजे आता जो आपण पाहिला 3.3 जो तक्ता आहे हा सुद्धा आता या वर्षीच्या अभ्यासक्रमातून वगळलेला दिसतो. ठीक आहे, त्याच्यामुळे त्याच्याविषयी काय आपण जास्त माहिती मिळवत नाही आहोत. इथे पहा, तापमान, दाब यांच्यासारखे परिमापी म्हणजेच पॅरामीटर्स बदलल्यामुळे भौतिक बदल घडतो. म्हणजे तापमान आणि दाब हे जर बदललं तर भौतिक बदल घडतात. बऱ्याच वेळा भौतिक बदल हा प्रत्यावर्ती म्हणजे पुन्हा उलट करता येतो. म्हणजे बर्फाचं पाणी पाण्याचा बर्फ बनवणं शक्य आहे, प्रत्यावर्ती असतो. भौतिक बदलामध्ये द्रव्याचे संघटन आहे तसेच राहते. हे फरकाच्या मुद्द्यांमध्ये तुम्हाला उपयोगी पडेल की भौतिक बदलामध्ये द्रव्याचे संघटन म्हणजे ते जसे तयार झालेले आहे. जर पाणी घेतलं तर H2O ते काय बदलत नाही. पाण्याची वाफ जरी घेतली तरी त्याचं रेणू सुद्धा H2Oच येणार. बर्फ घेतला तरी ते H2Oच येणार. या उलट ओके, उदाहरणार्थ बर्फ तापवल्यावर त्याचे पाण्यात रूपांतर होते व पाणी थंड केल्यावर त्याचे बर्फात रूपांतर होते. या उलट एखाद्या प्रक्रियेत द्रव्याचे संघटन बदलले तर त्याला रासायनिक बदल म्हणतात. जर संघटन बदललं, उदाहरणार्थ हायड्रोजन ऑक्सिजन H2 आणि O2 एकत्र आले की तयार होतो H2O, याचा अर्थ संघटन बदललं. जेव्हा एखादी प्रक्रिया किंवा घटना म्हणजे रासायनिक बदल आहे असे आपण म्हणतो तेव्हा संबंधित द्रव्यात काही रासायनिक अभिक्रिया घडतात. रासायनिक अभिक्रिया म्हणजे अशी प्रक्रिया असते की जी घडताना काही पदार्थांमधील रासायनिक बंधाचे विभाजन होऊन नवीन रासायनिक बंध तयार होतात व त्या पदार्थांचे रूपांतर नवीन पदार्थांमध्ये होते. म्हणजे जे जुने बंध आहेत ते तुटतात आणि नवीन बंध तयार होतात आणि त्याच्यामुळे त्यांचे गुणधर्म सुद्धा बदलतात. जे पदार्थ बंध विभाजनाद्वारे रासायनिक अभिक्रियेत सहभागी होतात त्यांना अभिक्रियाकारक किंवा अभिकारक असे म्हणतात. याचा अर्थ जे रासायनिक अभिक्रियेमध्ये रासायनिक अभिक्रियेत भाग घेतात आणि त्यांच्यापासून नवीन असं उत्पादित तयार होतं, नवीन असा पदार्थ तयार होतो, मग याला अभिक्रियाकारक किंवा अभिकारक असं म्हणतात. या उलट रासायनिक अभिक्रियेचा परिणाम म्हणून नवीन बंध तयार होऊन जे पदार्थ नव्याने तयार होतात त्यांना उत्पादिते असे म्हणतात. ज्याच्यापासून तयार होतात त्याला अभिक्रियाकारक आणि जे नवीन तयार होतात त्याला उत्पादित म्हणतात. उदाहरणार्थ कोळशाचे हवेत ज्वलन होऊन कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो. ही एक रासायनिक अभिक्रिया आहे. या अभिक्रियेत कोळसा म्हणजेच कार्बन व ऑक्सिजन हे अभिकारक आहेत तर कार्बन डायऑक्साईड हे उत्पादित आहे. रासायनिक अभिक्रिया दर्शवण्यासाठी रासायनिक समीकरण लिहितात. आता ते कसं लिहितात काय ते आपल्याला पुढे पाहायचंच आहे. हा रासायनिक समीकरण. प्रथम एक रासायनिक अभिक्रिया पाहू. कृती 2 मध्ये कॉपर सल्फेटच्या निळ्या रंगाच्या द्रावणात जस्ताची पूड घातल्यावर झिंक सल्फेटचे रंगहीन द्रावण तयार होते. ही रासायनिक अभिक्रिया पुढील प्रमाणे संक्षिप्त रूपात मांडता येते. आता या पाठामध्ये असलेल्या सर्व अभिक्रिया तुम्हाला व्यवस्थित लिहावं लागेल. त्या अक्षरी आणि फॉर्म्युला म्हणजेच ते रासायनिक समीकरणाच्या स्वरूपात दोन्ही स्वरूपात लिहिणं गरजेचं आहे.
ज्याच्यामुळे तुम्हाला रासायनिक अभिक्रिया पेपरला विचारल्यानंतर लिहिता येईल. ठीक आहे. पहा, कॉपर सल्फेटचे जलीय द्रावण. जलीय द्रावण म्हणजे काय, तर कॉपर सल्फेट पाण्यात टाकून तयार केलेलं जे द्रावण आहे त्याला म्हणतात जलीय द्रावण. अधिक जस्ताची पूड, त्याच्यात जस्ताची पूड दाखवलेली आहे. आणि बाण पहा डावीकडून उजवीकडे दाखवलेला आहे. याचा अर्थ रासायनिक अभिक्रिया ही डावीकडून उजवीकडे चाललेली आहे, दिशा दाखवलेली आहे. तयार झालेलं आहे झिंक सल्फेटचे जलीय द्रावण. झिंक सल्फेट, कॉपर सल्फेट पहा, झिंक सल्फेट तयार झाला, अधिक तांबे. अशा प्रकारे शब्दांच्या स्वरूपात केलेल्या रासायनिक अभिक्रियेच्या साध्या मांडणीलाच शाब्दिक समीकरण म्हणतात. हे जे झालं आता हे शाब्दिक म्हणजे शब्दाच्या स्वरूपात किंवा जे रासायनिक सूत्र आहेत ते न लिहिता त्यांचे नावं लिहिलेली आहे. हेच शाब्दिक समीकरण अजूनही संक्षिप्त स्वरूपात रासायनिक सूत्रांचा वापर करून पुढील प्रमाणे लिहितात. CuSO4 अधिक Zn तयार झाला ZnSO4 अधिक Cu. CuSO4 म्हणजेच कॉपर सल्फेटचे जलीय द्रावण अधिक जस्त म्हणजे झिंक, त्यापासून तयार झालं झिंक सल्फेट. इथे पहा फक्त काय झालंय, झिंकने Cuची म्हणजे कॉपरची जागा घेतलेली आहे. झिंकने कॉपरची जागा घेतली, तयार झाला झिंक सल्फेट आणि कॉपर म्हणजे तांबे वेगळे झालेलं आहे. रासायनिक सूत्रांचा वापर करून रासायनिक अभिक्रियेच्या संक्षिप्त स्वरूपात केलेल्या मांडणीला रासायनिक समीकरण असे म्हणतात. म्हणजे हे जे दोन आहे त्याला काय म्हणतो आपण, रासायनिक समीकरण. 1 नंबरचं होतं शाब्दिक समीकरण, 2 नंबरचं आहे रासायनिक समीकरण. वरील समीकरणात कॉपर सल्फेट व जस्त हे झाले अभिक्रिया कारके किंवा अभिकारक. अभिक्रिया कारके किंवा अभिकारके जे सोपं वाटेल ते. त्यांची एकमेकांबरोबर रासायनिक अभिक्रिया होऊन संपूर्णपणे वेगळे गुणधर्म असलेल्या तांब्याचा कण व रंगहीन झिंक सल्फेटचे द्रावण ही उत्पादिते तयार होतात. याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की डाव्या बाजूला आपण लिहितो अभिक्रिया कारके, अभिक्रियेच्या डाव्या बाजूला अभिक्रिया कारके किंवा अभिकारके आणि उजव्या बाजूला लिहितात उत्पादिते. लक्षात आलं, डाव्या बाजूला अभिकारके आणि उजव्या बाजूला उत्पादिते. अभिक्रिया होताना CuSO4 म्हणजेच कॉपर सल्फेट या अभिक्रिया कारकामधील आयनिक बंधाचे विभाजन होते, तसे झिंक सल्फेट या उत्पादितातील आयनिक बंध अभिक्रिया होताना तयार होतात. याचा अर्थ जुना जो बंध होता कॉपर आणि सल्फेट Cu आणि सल्फेट CuSO4 यांच्यामधला जुना बंध तुटला आणि नवीन बंध तयार झाला, तो म्हणजे जस्त म्हणजे झिंक आणि सल्फेटमध्ये. याला म्हणतात उत्पादित. आता रासायनिक समीकरण लिहायचं कसं, तर लिहिण्यासाठी काही महत्त्वाचे नियम आहेत. हे नियम काय लिहायचं नाही इथे, लक्षात ठेवा. याच्यामध्ये या धड्यामध्ये जे तुम्ही नोट्स तयार करणार आहात त्याच्यामध्ये जास्तीत जास्त रासायनिक अभिक्रियाच यायला हव्यात. हे जे शाब्दिक दिलेलं आहे जे आत्ता वाचलं ते काय लिहायचं नाही आहे तुम्हाला, हे सुद्धा लिहायचं नाही, फक्त रासायनिक अभिक्रिया. आत्ता वरती आपण कोणती पाहिली, कॉपर सल्फेट अधिक जस्त म्हणजे झिंक तयार झाला झिंक सल्फेट अधिक कॉपर, हे लिहायचे आहे. आता याच्यामध्ये सुद्धा लिहिण्यासारखं काही नाही, फक्त आपल्याला कशा पद्धतीने रासायनिक अभिक्रिया लिहितात त्यांचं हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. याचं काय लिखाण करायचं नाही. पहा, रासायनिक अभिक्रियेचे लेखन करताना पाळण्यात येणारे संकेत. पहिला आहे रासायनिक समीकरण लिहिताना अभिक्रिया कारके डाव्या बाजूला तर उत्पादिते उजव्या बाजूस लिहितात. डाव्या बाजूला अभिकारके आणि उजव्या बाजूला उत्पादिते लिहितात. अभिक्रिया कारकांपासून उत्पादितांच्या दिशेने जाणारा बाण या दोघांच्या मध्ये काढतात. हा बाण रासायनिक अभिक्रियेची दिशा दर्शवतो. म्हणजे डावीकडून उजवीकडे आपण कायम रासायनिक अभिक्रिया लिहिताना डावीकडे अभिकारके आणि उजवीकडे उत्पादिते लिहित असतो. आणि जो बाण आहे बाणाचं कायम टोक हे उत्पादितांच्या बाजूला असतं आणि बाणाचा जो शेवटचा पॉइंट आहे शेवटचा तो अभिक्रिया कारकांपासून म्हणजे ती दिशा दाखवलेली असते. जर 2 किंवा अधिक अभिक्रिया कारके किंवा उत्पादिते असतील तर त्यांच्यामध्ये अधिक म्हणजेच अधिकचं चिन्ह या चिन्हाचा वापर करतात. उदाहरण समीकरण 2 मध्ये CuSO4 व झिंक या अभिक्रिया कारकांमध्ये अधिक चिन्ह दर्शवले आहे, तसेच झिंक सल्फेट व कॉपर या उत्पादनांमध्ये अधिक चिन्ह दर्शवले आहे. म्हणजेच एकापेक्षा जास्त असेल तर अधिकने दाखवतात, बाकी काही नाही. तिसरं
रासायनिक समीकरण जास्त माहितीपूर्ण बनवण्यासाठी अभिक्रिया कारके आणि उत्पादिते यांच्या भौतिक अवस्था समीकरणात नमूद करतात. त्यांच्या या अवस्था वायुरूप, द्रवरूप व स्थायीरूप अवस्था अनुक्रमेण जी, एल व एस ही अक्षरे कंसात लिहून दर्शवल्या जातात. उजव्या हाताला खाली जी म्हणजे गॅस, एस म्हणजे स्थायू म्हणजे सॉलिड आणि एल म्हणजे लिक्विड म्हणजेच द्रव या पद्धतीने हे लिहितात. तसेच उत्पादित वायुरूप असेल तर जी ऐवजी ऊर्ध्वपाती वरची दिशा दाखवणाऱ्या बाणाने दर्शवता येते. ऊर्ध्वपाती म्हणजे वरच्या दिशेने जाणारा बाण जो इथे दाखवलेला आहे. तुम्हाला वाटलं जी नाही लिहायचं तर हे लिहू शकता, पण दोन्हीपैकी एक. जी लिहिला तर हे लिहायचं नाही बाण, जर बाण दाखवला तर जी लिहू नका. तसेच उत्पादित जर अविद्राव्य म्हणजे न विरघळलेले स्थायीरूप, कधी कधी रासायनिक अभिक्रिया तयार किंवा असं रासायनिक अभिक्रिया होत असताना घडत असताना त्याच्यामध्ये अविद्राव्य म्हणजे न विरघळणारा पदार्थ तयार होत असतो, जो त्या परीक्षणाच्या खाली स्थायीरूप अवस्थेत जमा होतो. याला म्हणतात अविद्राव्य. स्थायीरूपात तयार झालेले असेल म्हणजेच अवक्षेप रूपात असेल तर यस म्हणजे सॉलिड स्थायू किंवा त्याऐवजी अधोपाती म्हणजे खालच्या दिशेने असलेला बाण दाखवायचा. असे खालच्या दिशेने दाखवणारा बाणाने दर्शवता येते. जर अभिक्रिया कारके आणि उत्पादिते पाण्यातील द्रावणाच्या रूपात असतील तर अशांना जलीय द्रावण म्हणतात व त्यांच्या पुढे AQ ही अक्षरे कंसात लिहून त्यांची जलीय द्रावणाची अवस्था दर्शवतात. AQ म्हणजेच जलीय द्रावण, ॲक्वियस मराठीत त्याला जलीय द्रावण म्हणतात आणि इंग्लिशमध्ये ॲक्वियस. मग जलीय द्रावण असेल जसं वरती आपण पाहिलं होतं कॉपर सल्फेटचं जलीय द्रावण म्हणजेच पाण्यात तयार केलेलं द्रावण, तर तिथे AQ लिहायचा, विसरायचं नाही. पहा आता वरचं समीकरण कसं लिहिलंय पूर्ण. CuSO4 AQ म्हणजे जलीय द्रावण कंसात लिहिलेलं आहे उजव्या बाजूला, अधिक Zn म्हणजे जस्त स्थायू, हा स्थायू अवस्थेत आहे, तयार होतो ZnSO4 झिंक सल्फेट. आता हा जलीय द्रावण तयार झालं म्हणून AQ अधिक Cu स्थायू. जेव्हा रासायनिक अभिक्रिया घडण्यासाठी बाहेरून उष्णता द्यावी लागते तेव्हा ते अभिक्रिया दर्शक बाणाच्या वर डेल्टा, हे जे आहे चिन्ह तुम्ही गणितात शिकला असाल त्याला इंग्लिशमध्ये डेल्टा म्हणतो चिन्ह आपण, तर डेल्टा हे चिन्ह काढून दर्शवतात, छोटासा त्रिकोण काढून दर्शवतात. उदाहरणार्थ चुनखडी तापवल्यावर चुनखडी तयार होते, ही अभिक्रिया खालीलप्रमाणे दर्शवतात. आता कॉपर सल्फेट आहे म्हणजेच चुनखडी आहे स्थायीरूप. त्याच्यात जर आपण उष्णता दिली कॉपर कॅल्शियम कार्बोनेटला उष्णता दिली तर तयार होतो कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड हा बाहेर जातो. पहा इथे स्थायीरूप आहे कॅल्शियम कार्बोनेट, त्याला उष्णता लिहिली, याचं चिन्ह तुम्ही त्रिकोण छोटासा त्याला डेल्टा म्हणतात त्याने दाखवायचं. त्याच्यानंतर तयार झालेलं उत्पादित CaO हा सुद्धा स्थायू आहे, अधिक CO2 हा गॅस आहे. तुम्ही एकतर कंसात जी लिहा किंवा असा बाण दाखवला तरीही चालतो. तसेच कॉपर सल्फेटचे जलीय द्रावण व जस्ताची पूड यांच्यात अभिक्रिया होताना उष्णता बाहेर पडते, हे खालीलप्रमाणे. आता यांच्यामध्ये सुद्धा वरती झालेल्या अभिक्रियेत सुद्धा उष्णता बाहेर पडते, मग ती कशी लिहितात. CuSO4 AQ अधिक ZnS म्हणजे स्थायू, त्यापासून तयार झाला आहे, ॲरो दाखवला आहे. ZnSO4 AQ म्हणजे ॲक्वियस अधिक कॉपर Cu स्थायू अधिक उष्णता. आता पहा उष्णता ही उजव्या बाजूला लिहिली म्हणजे उत्पादिताच्या बाजूला लिहिली, याचा अर्थ ही निर्माण झालेली आहे, दिलेली नाही. दिलेली असेल तर ती कंस बाणाच्या वरती लिहायची. उष्णताचा अभिक्रिया कारकाला दिली तर ती बाणाच्या वरती लिहायची आणि जर उष्णता निर्माण झाली बाहेर सोडली गेली तर ती उजव्या बाजूला येते. काही अभिक्रिया घडून येण्यासाठी विशिष्ट तापमान, विशिष्ट दाब, उत्प्रेरक हा शब्द तुमच्या ऐकीतला आहे. उत्प्रेरक म्हणजे काय की असा रासायनिक पदार्थ जो रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाही परंतु रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढवतो. म्हणजे फक्त वेग वाढवण्याचं काम करणारा जो पदार्थ आहे त्याला म्हणतात उत्प्रेरक. इत्यादी अटींची पूर्तता होणे आवश्यक असते. अशा अटी अभिक्रिया कारकदर्शक बाणाच्या खाली किंवा वर दर्शवतात. उदाहरणार्थ वनस्पती तेलाची 60°C तापमानाला निकेल उत्प्रेरकाच्या सानिध्यात हायड्रोजन वायू बरोबर अभिक्रिया होऊन वनस्पती तूप तयार होते.
हे पुढील प्रमाणे लिहितात. कसं ते खाली दिलेलं आहे पहा. वनस्पती तेल, तेल आहे, द्रवरूप आहे म्हणून L लिहिलेलं आहे. त्यानंतर अधिक हायड्रोजन वायू, हा वायू आहे म्हणून G लिहिलेला आपल्याला दिसतोय. त्याच्यानंतर पुढे आहे बाण दाखवलाय, 60°C तापमान दाखवलेलं आहे आणि खाली निकेल हे उत्प्रेरक दाखवलं. त्याच्यापासून तयार झालेलं आहे वनस्पती तूप तयार झालेलं आपल्याला दिसतं. म्हणजेच काय तर यामध्ये हा निकेल हा उत्प्रेरक लिहिला, तो बाणाच्या वरती किंवा खाली जिथे जागा असेल तिथे लिहिणं गरजेचं आहे. पुढे पहा, अभिक्रिया कारकांविषयी किंवा उत्पादितांविषयी असणारी विशेष माहिती किंवा त्यांची नावे त्यांच्या सूत्राखाली लिहितात. म्हणजे आता हा कॉपर आहे, याच्या खाली कॉपर लिहू शकता किंवा तांबे लिहू शकता असं. उदाहरणार्थ तांब्याची संहती किंवा तांब्याची सहत नायट्रिक आम्लाबरोबर, सहत म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड जास्त तीव्र आम्ल, सहत नायट्रिक आम्लाबरोबर अभिक्रिया केली असता तांबूस संघाचा विषारी नायट्रोजन डायऑक्साईड वायू तयार होतो. मी ही अभिक्रिया दिलेली आहे, कशी ती पहा. CO म्हणजेच तांब अधिक 4HNO3. आता हा जो 4 आहे तो सहगुणक आहे, HNO3. AQ म्हणजे जलीय द्रावण, सहत हे सहत आहे हे समजण्यासाठी ते खाली कंसात लिहायचं. त्याच्यापासून तयार झाला कॉपर नायट्रेट, CuNO3 टॉईस. कॉपर नायट्रेट अधिक नायट्रिक ऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड 2NO2 गॅस अधिक 2H2O द्रव लिक्विड, पाणी तयार झालेलं दिसून येतं. याच्या खाली त्यांची नावं लिहिणं गरजेचे आहे. परंतु तांब्याची विरल नायट्रिक आम्लाबरोबर अभिक्रिया केली असता नायट्रिक ऑक्साईड वायू तयार होतो. म्हणजे हा थोडासा बदलतो. म्हणजे जर तीव्र आम्ल घेतलं, सहत आम्ल घेतलं तर उत्पादित वेगळं येतं. उत्पादित सेम आहे, CuNO3 टॉईस म्हणजे कॉपर नायट्रेट. म्हणजे इतर जे आहेत उप उत्पादित आपण म्हणू शकतो, बाय प्रोडक्ट, ते मात्र बदलतात. इथे पहा 3 CO सॉलिड म्हणजे स्थायू अधिक 8HNO3 म्हणजेच 8 रेणू घेतलेत नायट्रिक आम्लाचे, ॲक्वेस विरल घेतलेला आहे. त्यापासून तयार झालेलं उत्पादित सारखं आहे 3 CuNO3 टॉईस, AQ म्हणजे ॲक्वेस अधिक 2NO म्हणजेच नायट्रिक ऑक्साईड गॅस आहे अधिक 4H2O लिक्विड. म्हणजे पाणी आणि कॉपर नायट्रेट सेम आहे, फक्त नायट्रोजन डायऑक्साईडच्या ऐवजी तिथे तयार झाला नायट्रिक ऑक्साईड NO. समजलंय? म्हणजे काय तर रासायनिक अभिक्रिया लिहिताना हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तुम्हाला थोडक्यात लक्षात येईल की डाव्या बाजूला अभिक्रिया कारक लिहायचं, उजव्या बाजूला उत्पादित लिहायचं. त्याच्यानंतर जे काही त्याची भौतिक अवस्था असेल, स्थायू द्रव वायू, स्थायू असेल तर S, द्रव असेल तर L आणि वायू असेल तर G लिहायचं. या पद्धतीने हे लिहायचं. त्यानंतर त्यांच्यामध्ये जे काही बदल झालेला असेल की म्हणजेच त्यांची अवस्था, तर ती अवस्था लिहिणं गरजेचं आहे. जी उष्णता स्वीकारली असेल, उष्णता दिलेली असेल किंवा उत्प्रेरक, तापमान, दाब जे काही वापरलेलं असेल ते त्याच्या बाणाच्या वरती किंवा खाली लिहायचं असतं. ठीक आहे. पुढे पहा, या ठिकाणी एक करून पहा म्हणून कृती दिलेली आहे. साहित्य पहा, परीक्षण नळी आहे, शंकुपात्र आहे, तराजू इत्यादी. त्याच्या अगोदर सांगतो याच्यात जवळजवळ 4 ते 5 रासायनिक अभिक्रिया आता आपण पाहिल्या, त्या व्यवस्थित लिहा. त्यांच्या खाली त्यांची जी काही नावं आहेत ती लिहा. म्हणजे पेपरला प्रश्नचिन्ह दिले जातात किंवा A आणि B लिहिलं जातं आणि तुम्हाला ते जे उत्पादित असेल किंवा अभिक्रिया कारक असेल ते शोधायचं असतं. जर तुम्हाला रासायनिक अभिक्रिया लक्षात असेल, तुम्ही लिहिल्या वेगळ्या, तर ते सोपं पडेल. याच्यात जास्तीत जास्त रासायनिक अभिक्रियाच आहेत. पहा, रासायनिक पदार्थ आहे सोडियम क्लोराईड, सिल्वर नायट्रेट यांची द्रावण आहे. सोडियम क्लोराईड आणि सिल्वर नायट्रेट. कृती आहे की सोडियम क्लोराईडचे द्रावण शंकुपात्रात घ्या व सिल्वर नायट्रेटचे द्रावण परीक्षा नळीत घ्या. परीक्षा नळीला दोरा बांधून काळजीपूर्वक ती शंकुपात्रात सोडा. रबरी बूट्स लावून शंकुपात्र हवा बंद करा. शंकुपात्राचे तराजूच्या सहाय्याने वजन करा. आता शंकुपात्र तिरके करून परीक्षा नळीतील द्रावण शंकुपात्रातील द्रावणात मिसळा. शंकुपात्राचे पुन्हा वजन करा. तुम्हाला कोणते बदल आढळले? एखादा अविद्राव्य पदार्थ तयार झाला का? वजनामध्ये काही बदल झाला का? आणि वरील कृती करता शाब्दिक समीकरण पुढील प्रमाणे लिहितात. रासायनिक समीकरण लिहावं लागेल. तर पहा, शाब्दिक समीकरण आहे सिल्वर नायट्रेट अधिक सोडियम
क्लोराईड तयार झालेला आहे, सिल्वर क्लोराईड अधिक सोडियम नायट्रेट. म्हणजे काय झालंय, फक्त हा सिल्वर इकडे आला तयार झाला सिल्वर क्लोराईड, हा सोडियम इकडे आला तयार झाला सोडियम नायट्रेट. म्हणजे फक्त सिल्वर आणि सोडियमने आपली जागा बदलली. ठीक आहे, बाकी काय नवीन रासायनिक अभिक्रियेत काय बदल झालेला दिसत नाही. आता हेच समीकरण आहे ते रासायनिक समीकरण म्हणून, म्हणजेच त्यांच्या सूत्र किंवा रासायनिक सूत्र आपण लिहू तर AgNO3 म्हणजे सिल्वर नायट्रेट जलीय द्रावण आहे म्हणून AQ अधिक NaCl हे सुद्धा मीठ सुद्धा जलीय द्रावण आहे म्हणून AQ. तर झालं AgCl म्हणजे सिल्वर क्लोराईड, इथे खाली दाखवलाय बाण, याचा अर्थ हा अवक्षेप आहे. अवक्षेप म्हणजेच रासायनिक अभिक्रियेमध्ये अविद्राव्य न विरघळलेला स्थायीरूप पदार्थ तयार झाला की त्याला अवक्षेप म्हणतात. त्याचा रंग आहे पांढरा अधिक सोडियम नायट्रेट AQ. आता नीट निरीक्षण करा, इथे पहा, इथे आकृती दाखवलेली आहे 3.4 मध्ये शंकुपात्र आहे, त्याच्यामध्ये सिल्वर नायट्रेट आहे, सोडियम क्लोराईड आहे. त्याचं सुरुवातीचं वजन होतं 300.23 ग्रॅम. ज्यावेळेस आपण हा शंकुपात्र उपडा केला तर त्या परीक्षा नळीमध्ये असलेला जो सिल्वर नायट्रेट आहे तो सोडियम क्लोराईड मध्ये मिसळला गेला आणि इथे तयार झाला नवीन अभिक्रिया आणि पांढरा जो अवक्षेप आहे तो खाली शिल्लक राहिला. त्याचं जर वजन पाहिलं किंवा वस्तुमान पाहिलं तर 300.23 ग्रॅम. म्हणजे अभिक्रिया होण्या अगोदर आणि अभिक्रिया झाल्यानंतर दोन्हीही अभिक्रियेपूर्वी आणि अभिक्रियेनंतर अभिक्रिया कारकाचं आणि अभिक्रिया झाल्यानंतर उत्पादिताचं दोघांचं वस्तुमान कसं दिसतंय, सारखं. याचा अर्थ रासायनिक अभिक्रियेमध्ये नवीन किंवा वस्तुमान वाढतही नाही आणि घटत सुद्धा नाही. महत्वाचं आहे. इथे जर आपण अभिक्रिया पाहिली तर Ag याचा एक अणू डावीकडे उजवीकडे सुद्धा एकच आहे. नायट्रोजन 1 ऑक्सिजन 3 इथे सुद्धा 3 आहे, सोडियम इकडे 1 आहे, इथे सुद्धा 1 आहे आणि क्लोरीन 1. याचा अर्थ काय, डावीकडे जेवढे जेवढे अणू आहेत, किती अणू आहेत मोजा, सिल्वर 1 2 आणि हे 3 5 6 आणि 7 अणू आहेत. उजवीकडे मोजा 1 2 3 4 आणि हे 3 7 म्हणजे दोन्हीकडे 7 आहेत. म्हणजे हा जो दाखवलेला बाण आहे हा काय दाखवतो, तर हा इक्विलिब्रियम दाखवतो. म्हणजे जसा तराजू काटा आहे, तराजू काट्याला मध्यभागी जो काटा असतो त्याच्या दोन्ही बाजूला पारडे असतात, तसंच इथे आहे. त्या दोन्ही बाजूच्या पारड्यांमध्ये समान वस्तुमान असलेली जी काय रेणुसूत्र आहेत ती आहेत. म्हणजेच काय की अभिक्रिया होण्या अगोदर आणि अभिक्रिया झाल्यानंतर दोन्हीही अभिक्रियाकारक आणि उत्पादितांचं वस्तुमान बदलत नाही. हे सगळ्यात महत्वाचं आहे. दैनंदिन जीवनात सिल्वर नायट्रेटचा, ठीक आहे, सिल्वर नायट्रेटचा उपयोग. पुढच्या तासाला आपल्याला हे महत्वाचं किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण रासायनिक समीकरणाचे संतुलन करणार आहोत, सगळ्यात महत्वाचं. आता या ठिकाणी जी वरती दिलेली रासायनिक अभिक्रिया आहे ही संतुलित आहे की नाही तेवढं पाहू आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण संतुलित करू. नीट निरीक्षण करा. संतुलन म्हणजे काय, तर डाव्या बाजूला जेवढे अणू आहेत तेवढे कुठे हवेत, उजव्या बाजूला. म्हणजे तराजू काटा कसा दोन्हीकडून सारखा असावा. जर डावीकडे अणू जास्त असेल तर नक्कीच तिकडे तो पारड झुकेल. आता इथे मोजा दोन्हीकडे 7 आहे, याचा अर्थ ही रासायनिक अभिक्रिया संतुलित आहे. मग हे संतुलित नसेल तर ती आपल्याला करावं लागेल. त्यासाठी जे लागणारे जे काही आवश्यक घटक आहेत तो आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये पाहायचा आहे. आतापर्यंत झालेल्या याच्यात काय अडचण असेल तर विचारा.